नमस्कार मंडळी. पर्याय फाउंडेशन निर्मित शांतता परीक्षा चालू आहे या विषयाच्या दुसऱ्या भागामध्ये आज आपण भेटत आहोत. गेल्या भागामध्ये आपण परीक्षा आणि अभ्यास यांची तोंड ओळख करून घेतली. त्याचप्रमाणे आनंद घेत अभ्यास कसा करावा आणि तो का केला पाहिजे याविषयी देखील माहिती भेटली. छोट्या छोट्या लोकांच्या ओळखी, त्यांचे आजचे पद व त्यांचा अभ्यासाची पद्धती कशी होती याविषयी सुद्धा तोंड ओळख करून घेतली. तर आज आपण बघणार आहोत अभ्यास आणि परीक्षेचं प्रभावी नियोजन कसे करावे. तुम्ही पण अभ्यासाला बसता, पण 10 मिनिटातच मन दुसरीकडे जातं. परीक्षा जवळ आली की टेन्शन वाढतं. अभ्यास तर खूप आहे, पण कुठून सुरू करायचा तेच कळत नाही. कधी मोटिवेशन असतं तर कधी अजिबातच नाही. आणि शेवटी वाटतं की मी अभ्यासच करू शकत नाही. तुमच्यासोबत देखील जर असं काही होत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आज आपण बघणार आहोत अभ्यासाचं आणि परीक्षेचं परफेक्ट प्लॅनिंग कसं करायचं. खरं सांगायचं तर प्रॉब्लेम हा अभ्यासात मुळी नाहीच आहे. प्रॉब्लेम हा प्लॅनिंगमध्ये आहे. आपण शेवटच्या दिवसात घाईघाईने अभ्यास करतो, रात्रभर जागतो आणि तरीही कॉन्फिडन्स येत नाही. आपण टाईम टेबल बनवतो पण फॉलो होत नाही. यूट्यूबवर लेक्चर्स बघतो पण काहीही लक्षात राहत नाही. कारण अगदी सिंपल आहे, आपण स्मार्ट प्लॅनिंग करत नाही. स्मार्ट प्लॅनिंग करण्यासाठी स्टेप नंबर 1 म्हणजे गोल सेटिंग. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे क्लिअर गोल्स ठेवा. मला चांगले मार्क्स मिळवायचे आहेत असे म्हणण्याऐवजी मला 80% मिळवायचे आहेत किंवा मला ही अमुक एक्झाम क्लिअर करायची आहे असे क्लिअर गोल्स ठेवले पाहिजे. तरच आपल्याला त्याची डिरेक्शन मिळते. स्टेप 2 सिलेबस ॲनालिसिस. आता तुमचा पूर्ण सिलेबस समजून घ्या. कोणते टॉपिक्स बाकी आहेत, कोणते झाले आहेत ते एका पेपरवर लिहून काढा. यामुळे तुम्हाला तुमच्या अभ्यासाचे क्लिअर पिक्चर मिळेल आणि तुमचा पॅनिकनेस कमी होईल. स्टेप 3 टाईम डिव्हिजन अँड प्लॅनिंग. आता उरलेल्या दिवसानुसार प्लॅनिंग करा. उदाहरणार्थ जर तुमच्याकडे 10 दिवस असतील तर सिलेबस 10 पार्ट्समध्ये डिवाईड करा. प्रत्येक दिवसाला स्पेसिफिक टार्गेट ठेवा आणि लक्षात ठेवा ओव्हर प्लॅनिंग कधीच करू नका. स्टेप 4 प्रॅक्टिकल टाईम टेबल. परफेक्ट नाही तर प्रॅक्टिकल टाईम टेबल बनवा. तुमच्याकडे 3 तास असतील तर 3 तासाचंच प्लॅनिंग करा. सकाळी डिफिकल्ट सब्जेक्ट्स ठेवा, दुपारी प्रॅक्टिस आणि संध्याकाळी रिव्हिजन. स्टेप 5 50/10 रूल. एक अतिशय पॉवरफुल ट्रिक म्हणजे 50 मिनिटे फुल फोकस अभ्यास आणि 10 मिनिटे छोटासा ब्रेक. आता 10 मिनिटे छोटासा ब्रेक म्हणजे या ब्रेकमध्ये तुम्ही फेरफटका मारून येऊ शकता, एखादे छान गाणे ऐकू शकता, घरी आईवडिलांशी आपल्या लहान भावंडांशी गप्पा करू शकता किंवा एखाद्या मैत्रिणीला फोन कॉलसुद्धा करू शकता. असे केल्याने मेंदूला थकवा जाणवत नाही, अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन राहतं व ब्रेक घेतल्यानंतर अधिक जोमाने अभ्यासाची सुरुवात करता येते. या नियोजनामधली स्टेप नंबर 6 म्हणजे यूट्यूबचा योग्य वापर. आजकाल सगळेच यूट्यूबवरून शिकतात, पण फक्त व्हिडिओ पाहून काहीच होत नाही. व्हिडिओ पहा, पॉज करा, नोट्स लिहा आणि लगेच प्रॅक्टिस करा. रिमेंबर दिस, वॉच, राईट, प्रॅक्टिस इक्वल्स टू रिअल स्टडी. स्टेप नंबर 7 रिव्हिजन स्ट्रॅटेजी. परीक्षेत यश मिळवायचं असेल तर रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे. टॉपिक कंप्लीट झाल्यावर फर्स्ट रिव्हिजन करा, 2-3 दिवसांनी सेकंड रिव्हिजन करा आणि एक्झाम आधी फायनल रिव्हिजन खूप गरजेची आहे. दररोज 15 ते 20 मिनिट किंवा अर्ध्या तासापर्यंतचा वेळ हा फक्त आणि फक्त रिव्हिजनसाठी ठेवा. स्टेप 8 सेल्फ टेस्ट अँड प्रॅक्टिस पेपर्स. फक्त अभ्यास करून किंवा वाचून कधीच कॉन्फिडन्स येत नाही. स्वतःला प्रश्न विचारा, प्रिव्हियस इयर्स पेपर्स सोडवा, मॉक टेस्ट द्या आणि टाईम लिमिटमध्ये पेपर सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. दिलेल्या वेळेमध्ये, दिलेल्या निर्धारित वेळेमध्ये जेव्हा आपण एखादा पेपर सॉल्व करत असतो तेव्हा आपला कॉन्फिडन्स दुपटीने वाढतो. यामुळे एक्झाम प्रेशर हँडल करता येतं व नेमकी परीक्षा देताना आपल्याला कुठल्याही प्रकारचा ताण जाणवत नाही. स्टेप 9 हेल्थ अँड फूड. परीक्षा किंवा अभ्यासाचे प्लॅनिंग करत असताना आपल्या हेल्थची सुद्धा काळजी घ्या. पुरेशी झोप घ्या. रोज 6 ते 8 तासांची झोप व्हायलाच हवी. मोबाईल सायलेंटवर ठेवा, पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा, आपला स्टडी टेबल क्लीन ठेवा व डोके शांत ठेवा.
अभ्यास किंवा परीक्षेचे नियोजन करताना आढळल्या जाणाऱ्या काही कॉमन मिस्टेक्स. सगळ्यात पहिली कॉमन मिस्टेक्स म्हणजे मोठा टाइम टेबल बनवणे आणि तो फॉलो न करणे. म्हणून आपल्या निर्धारित वेळेचाच टाइम टेबल बनवा. फक्त प्लॅनिंग करत राहणे परंतु ॲक्शन न घेणे. त्यामुळे बेबी स्टेप्सपासून सुरुवात करा. छोटे छोटे प्लॅन्स बनवा. अभ्यासाशी निगडीत छोटे छोटे संदर्भ घ्या आणि छोटे छोटे प्लॅनिंग करा. सगळ्यात मोठी मिस्टेक्स जी विद्यार्थ्यांमध्ये बघायला मिळते ती म्हणजे लास्ट मोमेंटला नवीन टॉपिक सुरू करणे. कधीही लास्ट मोमेंटला नवीन टॉपिक सुरू करण्याची रिस्क विद्यार्थ्यांनी तरी घेऊ नये आणि रिव्हिजन न करणे. आणि या सगळ्यांमध्ये सर्वात महत्त्वाचं व सगळ्यात मोठा मिस्टेक किंवा सगळ्यात मोठी चूक म्हणजे मोबाईल डिस्ट्रॅक्शन. त्यामुळे आपल्या मोबाईलची वेळ निर्धारित ठेवा. त्यासाठी तुम्ही तुमच्या हँडसेटमध्ये काही मोड्स ॲक्टिवेट करून घेऊ शकता जेणेकरून तुमचा मोबाईल फक्त निर्धारित वेळेसाठीच काम करेल. लक्षात ठेवा, मोटिवेशन कायम राहत नाही बरं का, पण डिसिप्लिन तुम्हाला सक्सेसपर्यंत घेऊन जातं, तुम्हाला यश मिळवून देतं. तुमच्या छोट्या छोट्या अचिव्हमेंट्स सेलिब्रेट करा आणि स्वतःला रिवॉर्ड द्या. फक्त हा रिवॉर्ड चांगला असला पाहिजे एवढं मात्र नक्की लक्षात असू द्या. मग आजच्या या सेशनचे पॉवरफुल कन्क्लुजन काय आहे? अभ्यासाचे आणि परीक्षेचे प्लॅनिंग म्हणजे फक्त टाइम टेबल नाही, ती एक कंप्लीट सिस्टीम आहे. गोल, कन्सिस्टन्सी, स्मार्ट वर्क आणि डिसिप्लिन. आजपासूनच स्वतःमध्ये हे छोटे छोटे चेंजेस करायला सुरुवात करा आणि निश्चितच रिझल्ट तुम्हाला स्वतःला दिसायला लागेल. आजचा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, नवीन पर्याय शोधायला विसरू नका बरं का. पर्याय फाउंडेशनतर्फे मी श्रुतिका मोहोड. धन्यवाद.